माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करणे एका तरुणाला महागात पडल्याचा धक्कादायक आरोप भंडारा जिल्ह्यातून समोर आला आहे। लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायतीत विकास कामांची माहिती मागितल्याच्या रागातून महिला सरपंच आणि त्यांच्या पंचायत समिती सदस्य पतीने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। बघूया हा विशेष रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायतीत लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार पांडुरंग ठाकरे यांनी ग्रामपंचायतीतील विकास कामांची माहिती मिळावी म्हणून 30 जुलै रोजी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केला होता। यानंतर अर्जाच्या अनुषंगाने विचारणा करण्यासाठी पांडुरंग ठाकरे आणि त्यांचे सहकारी तुषार बागडकर ग्रामपंचायत कार्यालयात गेलेत। यावेळी महिला सरपंच शारदा पारधी आणि त्यांचे पती पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांनी माहिती अधिकाराचा अर्ज का दाखल केला अशी विचारणा करत दमदाटी केल्याचा आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे। माहिती अधिकार हा प्रत्येक नागरिकाला कायद्याने दिलेला हक्क असून माहिती मागितल्यामुळेच मारहाण झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका आणि पोलीस तपासाचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। विरली खुर्द येथील या प्रकरणामुळे माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार असली तरी निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी आता जोर धरत आहे।